ठाणे महानगरपालिकेची निवडणूक संपन्न झाली, निकाल लागलेत आणि शिवसेनेची सत्ता एकहाती सत्ता या ठिकाणी स्थापन होणार हे निश्चित झाले। मात्र शिवसेना आणि भाजपची एकत्र सत्ता आता ठाणे महानगरपालिकेत असणार आहे। पण अजूनही विरोधी पक्ष कोण असणार आहेत, कशा प्रकारे ते काम करणार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट जो राज्यामध्ये एकत्र आहे तो ठाणे महानगरपालिकेमध्ये कोणत्या भूमिकेत असणार आहे हे काही स्पष्ट झालेलं नाही, कारण की अजितदादांचं अकस्मात निधन झालं। आता मात्र आज विशेष महासभा आहे। आज आपल्याबरोबर नजीब मुल्ला आहेत जे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील अशी शक्यता आहे। नजीबजी, काय सांगाल? ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा आज महापौर बसतोय, उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील बसतायत। आपली काय भूमिका असणार आहे ठाणे महानगरपालिकेत? आपण खूप वर्ष काम केलेलं आहे, नगरसेवक म्हणून, गटनेता म्हणून खूप वर्ष काम केले, काय भूमिका असणार? ठाण्याचा विकास व्हावा, कामकाजामध्ये अंकुश ठेवणं ही आमची प्रथम जबाबदारी असेल आणि ज्या पद्धतीने आम्ही विपक्ष म्हणून एवढे वर्ष काम करत आलोय त्या पद्धतीनेच आम्ही काम करणार आहोत आणि आम्ही सर्व विपक्षातले एकत्र सर्व मिळून एकत्र अंकुश ठेवण्याचं आम्ही काम करू। चांगलं कामकाज व्हावं, सभागृहात राजकारण न आणता ठाणे शहराचा प्रथम आमची जबाबदारी असेल का विकास कामं व्हावी, चांगली कामांना चांगलं, वाईट कामांना विरोध, हे आमची नक्की भूमिका असेल। सर, अजूनही हे स्पष्ट होत नाहीये की कोणाचा विरोधी पक्षनेता असेल। असं सांगितलं जातंय की आधी सांगत होते की दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन विरोधी पक्ष नेता बसेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि MIM एकत्र येईल, नेमकं काय होणार आहे? विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीत नक्की 27 तारखेला जेव्हा सन्माननीय स्वर्गवासी दादांना आम्ही भेटलो होतो तेव्हा माझी त्यांची एकदम व्यक्तिगत चर्चा झाली होती। संध्याकाळी तटकरे साहेबांची पण त्यांच्याच घरून बंगल्यावरनं आमची चर्चा झाली होती। तर नक्की आज महापौरची निवडणुकीपर्यंत आम्ही ती भूमिका कुठली मांडणार नाही आहे, पण नक्की उद्या आणि परवा 2 दिवसात विरोधी पक्षनेता कोण बसेल याच्या बाबतीतला प्रस्ताव नक्की महापौरांकडे जाईल, कारण आजची विशेष महासभा आहे। तर आजच्या महासभेत हे विषय नाही आहे, पुढच्या महासभेत स्थायी समिती, सभागृह नेता, विरोधी पक्ष नेता या सर्वांची नेमणूक व तसंच आमच्या मार्फत व शिवसेनेची गटनेत्याची पण आमची चर्चा झालेली आहे। आम्ही एकत्र पहिल्यांदा महासभेत दुखवट्याचा ठराव मांडणार आहे। तर 2 ते 3 दिवसात नक्की विरोधी पक्ष नेत्याचं चित्र स्पष्ट होईल। पण तुम्ही दोन राष्ट्रवादी एकत्र येणार आहात की MIM ला सोबत घेऊन तुमचा विरोधी पक्ष नेता बसणार आहे? 2 ऑप्शन्स आहेत। दोन्ही ऑप्शन्सच्या बाबतीत दादांची, सन्माननीय स्वर्गवासी दादांची आमची चर्चा झाली होती। तर त्या बाबतीत आज काही हालचाली आम्ही केलेली नाहीये। उद्या आणि परवा 2 दिवसाची हालचाली होईल, त्याच्यात नक्की विरोधी पक्षनेत्याचं चित्र स्पष्ट होईल। 2 ऑप्शन्स आहे आमच्याकडे, दोन्ही ऑप्शन्स आम्ही उद्यापासून सुरुवात करणार आहे। अजून पुढच्याच बोलणी झाली नाही, दादांशी बोलणी झाली होती? दादांनी दोन्ही ऑप्शन्सला मला सहमती दिली होती मनाप्रमाणे काम करण्याची। तर नक्की ते उद्या परत मी सन्माननीय वहिनींच्या कानावर टाकून, प्रदेश अध्यक्षांच्या कानावर टाकून उद्या हालचाली सुरू करेन। काल जितेंद्र आव्हाड देखील आले होते अस्थि कलशाचे दर्शन घ्यायला, तुमच्याशी त्यांची भेट झाली। त्यावेळी नक्कीच ही चर्चा झाली नसेल, मात्र येणाऱ्या काळात जर गरज पडली तर जितेंद्र आव्हाडांशी या विरोधी पक्ष नेत्यासंदर्भात चर्चा करणार का? कारण की त्यांचे 12 नगरसेवक आहेत। बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पाटील यांच्याशी काही पण चर्चा करायची असेल तर वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल किंवा वरिष्ठ नेते करतील। मी एवढा मोठा नाही आहे त्यांच्याशी डायरेक्ट चर्चा करायला, आणि मी काल ते आले होते, ते प्रथमतः फक्त अस्थि दर्शनाला आले होते, त्या पद्धतीच होते। येणाऱ्या काळात तुमचा विरोधी पक्ष नेता बसण्याची शक्यता दाट आहे? 99.9%। थँक्यू सर। तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा विरोधी पक्ष नेता बसेल असे संकेत नजीब मुल्ला यांनी दिलेले आहेत। जर संख्याबळ बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे जास्त नगरसेवक आहेत, पण MIM ला जर सोबत घेतलं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा विरोधी पक्ष नेता बसू शकतो। आणि या दोन्ही ऑप्शन संदर्भात स्वर्गीय अजितदादांशी चर्चा झाली होती। हा सगळ्यात मोठा गौप्यस्फोट आता ABP माझाशी बोलताना नजीब मुल्ला यांनी केलेला आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।